अन्नाचा नाश म्हणजे सर्वनाश, नाही का? तर दुपारी ना मला मस्त मी सगळं आवरलं होतं. गॅलरीमध्ये कपडे वगैरे धुतले होते, ते वाळत घातलेले. तिकडे लक्ष देत थांबले होते, कारण गॅलरी पण धुतलेली आणि कबूतर पण येतात, शिटून जातात, कपड्यांवर पण घाण होते. लक्ष देत थांबले होते आणि मला अचानक खूप जास्त भूक लागली होती. दुपारचे 3:30 वाजले होते आणि काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली होती. मग काय घरात काय असं चटपटीत असं नव्हतं. सकाळी भाकरी भाजी ऑलरेडी मी खाल्ली होती. मग माझ्याकडे ना म्युस्लीचं पॅकेट आहे, तर त्यातलं थोडंसं एका वाटीमध्ये म्युस्ली काढून घेतलं आणि मला दुधामध्ये खायला आवडत नाही, सो मी ते पाण्यामध्येच घेऊन खाल्लं. पण ते काही एवढं मला टेस्टी लागलं नाही, कारण ऑलरेडी चटपटीत खायची इच्छा झाली होती आणि मी त्यात हे जे होतं ते स्वीट लागत होतं, म्हणजे ते स्वीटच असतं. संध्याकाळी ह्यांनी चिकन आणलं होतं आणि बोलले मला की रस्सा बनव मस्त चिकनचा. पण माझ्या डोक्यात तर विचार होता बिर्याणी बनवायचा. मस्त चिकन मॅरिनेट करत ठेवलं आणि मस्त बिर्याणी. आम्ही दोघांनी खाऊन पण दुसऱ्या दिवशी बिर्याणी उरली होती आणि दुसऱ्या दिवशी शनिवार होता. त्यांनी तर काही खाल्ली नाही, पण मला असं वाटत होतं की टाकून देण्यापेक्षा खाल्लेली बरी. देव असं नाही म्हणत की अन्नाचा नाश करून मला पूजा. मग राहिलेली बिर्याणी मी दुसऱ्या दिवशी शनिवार असून सुद्धा नाश्त्याला मस्त गरम करून खाल्ली. व्हेज असो वा नॉनव्हेज, शेवटी अन्न हे पूर्ण ब्रह्मच असतं, हो ना?